तुम्ही सामनाचे पत्रकार. हो. मोदी साहेबांबरोबर तुमचे कसे संबंध आहेत? मोदी साहेबांना मी 2 वेळा भेटलो आणि मी जेव्हा सामनाची ओळख सांगितली तेव्हा अर्थातच त्यांच्या डोळ्यात आणि मनात एक प्रकारची वेगळी भावना होती. म्हणजे कशी? आदरणीय बाळासाहेबांबद्दलचा आदर. आणि त्यांनी मला विचारलं, सब ठीक आहे, काय आहे राजकारण, हे राजकारणाच्या ठिकाणी आहे, पण व्यक्तिगत संबंध हे वेगळ्या पातळीवरती असतात. आपण राजकीय संबंधांवरती न बोललेलं बरं. व्यक्तिगत संबंध महत्वाचे असं मला वाटतं. आता तुम्ही मगाशी उल्लेख केलात पप्पू यादव यांचा. हो. जनरली असं ऐकण्यात येतं की सामान्य जनतेचा फोन कॉल आमदार उचलत नाही, खासदार उचलत नाही. फॉर्च्युनेटली म्हणा किंवा अनफॉर्च्युनेटली म्हणा, माझा आमदार, माझा खासदार माझा फोन उचलतो, कारण ते मला पर्सनली ओळखतात. मग कुठेतरी असं आहे का की तुम्ही ओळखीचे नाही आहात म्हणून तुमचा फोन उचलला जात नाही? इन जनरल आपण असं म्हणू शकतो, पण मी असे काही लोकप्रतिनिधी पण आहेत जे सर्रास लोकांचा फोन उचलतात आणि 24 आवर नाही म्हणणार मी, पण बऱ्यापैकी उपलब्ध असतात. दुसरं माझं निरीक्षण हे सांगतो की जे लोकप्रतिनिधी रिस्पॉन्ड करतात फोनला किंवा लोकांना, ऑटोमॅटिकली त्यांना लोक स्वीकारतात. या पुस्तकामध्ये ना सगळ्या पंतप्रधानांबद्दल तुम्ही लिहिलेलं आहे. हो. पण जर इतिहास बघितला तर असे बरेच लोक आहेत ज्यांना पंतप्रधान पदानी हुलकावणी दिलेली आहे. हो. त्याबद्दल काही आम्हाला जरा जाणून घ्यायला आवडेल. आणि स्पेसिफिकली महाराष्ट्रीयन नेत्यांबद्दल. महाराष्ट्रीयन नेत्यांबद्दल तर मी बोलेनच, पण मी राष्ट्रीय पातळीवर जर म्हणाल तर पूर्ण क्षमता असूनही पंतप्रधान न झालेली माणसं म्हणजे प्रणब मुखर्जी, दुसरे नितीश कुमार सध्याच्या घडीचे, मुलायम सिंग यादव कदाचित पंतप्रधान झाले असते कारण एक काळी ताकद होती त्यांच्याकडे, लालकृष्ण अडवाणी. बर. ही झाली राष्ट्रीय पातळीवरची नावं. महाराष्ट्रात आतापर्यंत दुर्दैवाने एकाही माणसाला पंतप्रधान पदाचं सोपान चढता आलेलं नाही. याचा अर्थ असा नाही की मराठी नेते योग्य नव्हते, किंबहुना ते खूप योग्य होते, पण आपली एक महाराष्ट्राची संस्कृती, आपण एक सरळ मार्गी असतो मराठी माणूस, वाकडं तिकडं शक्यतो करायला तुझा जावत नाही. आणि राजकारणामध्ये बऱ्याच गोष्टी या करायला लागतात वाकडे तिकडे. तर मी तुम्हाला जसं उदाहरण दिलं की यशवंतराव चव्हाण हे भिडस्तपणामुळे झाले नाहीत. हो. शरद पवारांचा घात ह्या नॉर्थ इंडियन लॉबीनी किंवा उत्तरेच्या लॉबीनी केलाच. तिसरे योग्य उमेदवार होते प्रमोद महाजन, पण दुर्दैवाने ते नियतीला मान्य नसावं, कारण आज प्रमोद महाजन हयात असते तर कदाचित देशाचे पंतप्रधान झाले असते. पूर्ण क्षमतेचा माणूस, कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना एका सामान्य शिक्षकाचा, एका प्राथमिक शिक्षकाचा मुलगा स्वतःच्या कर्तृत्वावर दिल्लीमध्ये जातो आणि दिल्लीत मराठी माणूस गरगर करतो गोलचक्करच्या भोवती. पण प्रमोद महाजन हे पहिले असे नेते होते की दिल्लीच्या राजकारणाला स्वतःभोवती गरगरत फिरवण्याची ताकद त्यांच्यामध्ये होती. ओके. त्यांचा एक मोठेपणा मी सांगतो, उमदेपणा म्हणेन, मोठेपणा नाही म्हणणार. 2004ला जेव्हा इंडिया सरकार गेलं, इंडिया शायनिंग ही महाजनांचीच कन्सेप्ट होती आणि मुदतपूर्व निवडणुका घेतल्या गेल्या आणि महाजनांचा अंदाज चुकला, काँग्रेसचं सरकार सत्तेवर आलं. गमतीचा भाग कसा असतो पहा की प्रमोद महाजन त्या काळात मिनी प्राईम मिनिस्टर होते, इतका दबदबा होता त्यांचा. आणि पराभव झाल्यानंतर एकाचा नसतो पराभव, पण झाडून सगळे नेते दिल्लीमधले प्रमोद महाजनांना क्रिटिसाइज करायला लागले. पराभवाचं खापर फोडायला एखादं डोकं लागतं. हो. मराठी माणसाचे संस्कार तुम्हाला सांगतो. कोणी हे करण्याच्या अगोदर महाजन स्वतःहून पुढे आले. त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली. भारतीय जनता पार्टीच्या पराभवाची जबाबदारी ही माझी वैयक्तिक आहे, आणि ती मी स्वीकारतो. तिसरं उदाहरण सांगेन शिवराज पाटील चाकूरकर, लातूरवाले. ते कदाचित झाले असते पंतप्रधान जर 2004 साली लातूरच्या लोकांनी त्यांना पराभूत केलं नसतं तर काही आपण नशिबानं दिलेली हुलकावणी, काही वेळा राजकारणाने केलेला घात, डाव प्रतिडाव
किंवा कट कारस्थानाने केलेला घात असं म्हणू. पण ही संधी हे झाली. 2014च्या आसपास नितीन गडकरी भाजपाचे अध्यक्ष होते. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपा बळकट होत होती. दरम्यानच्या काळात त्यांच्यावरती सरकारी एजन्सीज कडून कारवाया झाल्या. गडकरींना अध्यक्षपद सोडायला लागलं आणि तेव्हा पण मराठी माणसापासून पंतप्रधानपद दूर केलं. राहुल गांधी बरोबर तुमचे कसे संबंध आहेत? मी राहुल गांधींना राजकीय नेता म्हणून मी भेटतो. राहुल गांधी ॲज अ ह्युमन बिईंग खूप चांगले व्यक्ती वाटतात. राजकारण हा एक वेगळा विषय आहे. राजकारणात यशस्वी होणं हे करणं. पण एक सांगेन की आता विरोधी पक्षनेते झाल्यापासून राहुल गांधींची कामगिरी सुधारलेली आहे. चांगल्या पद्धतीचं काम करतायत ते. पण काँग्रेसला संघटनात्मक पद्धतीने ज्या पद्धतीने अजून बळकटी यायला पाहिजे ती काही बळकटी येताना अजून तरी दिसत नाही. पहिली आवृत्ती संपली आहे, हो. दुसरी इन प्रिंट आहे. हो. दोघांमध्ये काही फरक आहे का? नाही, काही फरक असा नाहीये. म्हणजे पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमामध्ये शरद पवार म्हणाले होते की हे पुस्तक छान झालंय, मात्र त्याच्यामध्ये काही भविष्याच्या दृष्टीने काही बदल करावे असं वाटलं लेखकांना. कारण त्यांनी तो मलाच सांगितलं होतं की आपल्याला जर योग्य वाटलं तर करा. तर त्या अनुषंगाने मी, संजय राऊत आणि निलेश कुलकर्णी एकत्र बसू. मला माझे एकदम असं नक्कीच अभिमानाने फुगून आली होती छाती. तर तसं मी एकदा त्यानंतर पुस्तकाच्या सगळ्या कार्यक्रमानंतर एकदा पवार साहेबांना भेटलो. त्यांनी काही सूचना मला केलेल्या आहेत आणि दुसऱ्या आवृत्तीमध्ये त्या दिसतील काही बदल. कुलकर्णी साहेब, इथे आलात, भरपूर गप्पा झाल्या आपल्या. कुठेतरी आज थांबूया. हो, परत नक्कीच पॉडकास्टवरती येणार आहात. दुसऱ्या आवृत्तीच्या निमित्ताने आपण परत भरपूर गप्पा मारूया. पण आज वेळेचं थोडं तुम्हालाही बंधन आहे. मला माहिती आहे तुमचं फ्लाईट आहे, दिल्लीला पोचायचं आहे लवकरात लवकर तुम्हाला. मी तर काही इथे बसलेलोच आहे गप्पा मारायला. सो तो भाग सोडून देऊया. आज इथे थांबूया आणि लवकरात लवकर परत याच जागेवरती आपण भेटूया या विश्वासाने इथेच थांबतो. नमस्कार. नमस्कार, धन्यवाद.